किधर जा रहा है? साले तू लेके जा रहा है, समझा क्या? मेरे संडे कैसे बैठा? मेरे तिकडे जाने की इच्छा नहीं है, तू घेऊन जातोय. आता इथून असा विचार आहे की बाहेर काय राणीची बाग मध्ये जातोय. त्याला जायचंय, मला नाही जायचंय. बर्फी नेतोय. दादर स्टेशनच्या बाहेरून आम्ही टॅक्सी पकडली डायरेक्ट भायखळ्यासाठी. तर 15 ते 20 मिनिटं लागतील पोचायला. थोडा राईट. कितना मिनट अंकल? 20 मिनिट. हा एंट्रन्स आहे राणीच्या बागेचा. तर आता आपण जात आहोत. राणीच्या बागेत एंट्री केलेली आहे. आता बघू आतमध्ये प्राणी बिणी दिसतात का. खूप ऊन पण आहे इथे. ऑलमोस्ट 1 वाजलंय. ह्याच्या नादाला येऊन इथे यायला लागलंय. बघू आता. हे मी म्हटलेलं की नको जाऊया कारण रविवार आहे, खूप गर्दी असते. पण हा काय ऐकायला तयार नाही. चला बघूया आता. नाही दिसन तुलाच त्या वाघाच्या पिंजऱ्यात टाकणार मर तिथे. हे ऑनलाईन तिकीट काउंटर आहे. इथे ऑनलाईन तुम्ही तिकीट काढू शकता. आणि हे खूप छान व्यवस्था पण केलेली आहे. म्हणजे जास्त टाईम पण नाही लागत. इथे मशीन आहे. या मशीनमधून डायरेक्ट तुम्ही मोबाईल थ्रू स्कॅन करू शकता आणि ताबडतोब तिकीट अवेलेबल. इथे लिहिलं आहे मोठ्या माणसांचे 50 रुपये, लहान मुलांचे 25. आणि जर तुम्ही फॅमिली जात असाल तर 100 रुपये. फॅमिली म्हणजे आई वडील आणि त्यांची मुलं बस. तिकीट घेऊन आता आम्ही ते लाईनीत उभे आहोत. खूपच मोठी लाईन आणि गरम पण आहे. त्यामुळे शक्यतो होईल तेवढं तुम्ही सकाळी या. 9:30ला हे ओपन होतं. तर जेवढं सकाळी याल तेवढं बरं. आणि जेवढं लेट कराल तर तेवढी जास्त लाईन भेटेल तुम्हाला आणि गर्दी भेटू शकते. जमेल तर वीकडेला या. हां वीकडेला आहे. आता याला आता कळलं आहे. याला कालपासून बोलून बोलून मी थकलो आहे. पण ठीक आहे. आता आमची लाईन जवळजवळ 5-10 मिनिटात होईल पूर्ण. बघू. आणि आजच एवढं ऊन आला. एवढं जसं थंडी होती. खूप ऊन आहे इथे. काय ते शेडचा आणि इंतजाम करायला पाहिजे होता. पण हेच एवढं चांगलं केलं आहे तीच मोठी गोष्ट आहे. सरकारने एवढं केलंय ते. हां हीच मोठी गोष्ट आहे. आणि खूप सुंदर केलं आहे. पहिलं एवढं नव्हतं पण आता हे खूपच सुंदर केलेलं आहे. बघू आतमध्ये जाऊन आपण बघू कोणते ॲनिमल आहेत काय आहेत. जनावर तर बाहेरच दिसतात मला. हाय माझ्या बाजूलाच आहे. हॅलो. हे आहेत तर कोण आहेत मुंबईचे सुप्रसिद्ध काला घोडा शिल्प. ओके. किंग एडवर्ड द 7. किंग एडवर्ड द शेवट यांची इथे प्रतिमा आहे. शेवट किंग एडवर्ड द शेवट त्यांची ते प्रतिमा आहे. घोडा चांगला आहे. ओके. आणि इथे तुम्हाला गाईडही दिसू शकतात. इथे बघा हे गाईड आहे. युअर गाईड टू. अरे हत्ती आहे उधर. हत्ती आहे. असली हत्ती आहे. असली आहे. येस. आता आपल्याला हत्ती दिसणार आहे. चला 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 चला. बघा इथे हत्ती आहे. हा बघा हत्ती आहे. लपलाय झाडाच्या मागे तो. झाडाच्या मागे लपलाय. आणि इथे बघू शकता थांबा मी लवकर येत आहे. वेट आय एम कमिंग सून. येस. इथे नवीन आता लायन आणणार आहेत. हे पोस्टर लावलेलं आहे. छान. खूप मोठं असं इथे स्पेस दिलेली आहे एलिफंटसाठी. इथे परत आतमध्ये वॉशरूमची पाण्याची व्यवस्था केलेली आहे. खूप सुंदर व्यवस्था केलेली आहे. आणि हे पूर्ण नवीन बनवलेलं आहे. सो अमेझिंग. हा कोल्हा पण लवकर येत आहे. इथे कोल्ह्याचं पोस्टर लावलेलं आहे. कोल्हा लवकर येत आहे. आणि आपण इथे जात आहोत सॉल्ट बियर अस्वल. चलो अस्वल बघायला.
माझे आवडते खाद्य, फेवरेट फूड, त्याचं पूर्ण डिटेल्स दिलेले आहे. पुढे दिसत तर नाहीये, हवा छान येते बस. तो झाडावरती आहे, झाड के ऊपर 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 झाडावरती आहे. झोपलेलं इथे आणि वरती एक अस्वल वरती झोपलेला आणि एक खाली झोपलेला आहे. दोघं थकलेले आहेत, मस्त झोपा काढतात. रविवारचा बरोबर वेळ आहे यार, झोपायचा वेळ असतो दुपारची. हे यांच्यासारखी माणसांमुळे फिरायला लागतंय. अरे वा, पुढे बघूया अजून. ह्याच्या आतमध्ये काय कोण नाही. टायगर टेरिटरी, वाघ. आज फर्स्ट टाइम मी पहिल्यांदा वाघ बघणार आहे. मला बघितला नव्हता पहिला. बकरी. चला वाघ बघूया. चला चला. अगं वाघ आहे आतमध्ये, यात 300 किलोचा आहे. 300 किलोचा. तुम्ही झोपलेले आतमध्ये. येस, हे बघा झोपलेले आहेत आतमध्ये. 3-4 वाघ आहेत तरी. आमचं बॅड लक, आम्हाला बघायला भेटत नाही झोपलेत ते. वाघ नाही म्हणून, नाहीतर हे वाघ इथे आंघोळ करायला येतात. वाघच नाही. ये लोग नहाने आते हैं ना, तब इधर आते, तब मस्त जगता है. दोपहर का टाइम है वो लोग का. देख ना, लाओ स्विमिंग. पोहण्याची आवड. वाघ हा पट्टीचा पोरा आहे. या बाबतीत तो इतर सर्व मांजर कुळातील खाद्यापेक्षा वेगळा आहे. त्याला पाणी आवडते. उन्हाळ्याच्या दिवसात तो पाण्यात डुबून स्वतःला थंड ठेवतो. तो एक दमात 6 किलोमीटर पोहू शकतो. ऑसम. इकडे आहे बारासिंगा सॅम्पियर. खूप आहे ते ना, मस्त एकदम. चला, हे बघा, हे आहे पेंग्विन. पेंग्विनसाठी वेगळं एक बिल्डिंगच बनवलेली आहे आणि बहुतेक आतमध्ये शूट करायला मनाई असणार आहे. बघू, आतमध्ये जाऊन कळेल. कृपया कॅमेरा मोबाईल आणू नये. ते साफसफाई चालू आहे. हे बघा, लहान लहान पेंग्विन्स आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे ॲक्च्युली भारतात आणले, कारण ह्यांच्यासाठी वेगळा टेम्परेचर लागतो आणि ते हे मेंटेन केलं आहे आपल्या BMCने. खूप छान डिसिजन आहे हे, कारण हा भारतात न राहणारा पक्षी आहे. तर बस इथे एक पेंग्विन चालतोय. छान असं आतमध्ये खूप छान असं हॉटेल आहे आणि प्राईस पण खूप रिजनेबल आहे. बघू शकता, हे बघा, छान असं प्राईस आहे. सगळं रिजनेबल आहे आणि छान असं ॲम्बियन्स पण छान आहे. सुधार के बेचते किसी को. आता पण जात आहोत बर्ड पॅराडाईज, पक्षाचे नंदनवन. इथे वेगवेगळ्या टाईपचे बर्ड्स आहेत. बघू कोण दिसत आहेत. अच्छा, इथूनच चालू झाले वाटतं. कुठे आहेत? पॅरेट आहे, पिकॉक नाही आहे. तेव्हा समोर बघा,
हे बघा, आपण आतून जवळ जाऊ. ठीक आहे, चला वरती जाऊया, वरती जाऊन बघूया ना. मेरा उमर हो गया. बघा इथे हा कुठे पक्षी बसलाय. हा मोठ्या चोचीचा पक्षी आहे, कोणता आहे तो माहित नाही. चला पुढे चला, चला पुढे चला. हा कोणता पक्षी माहिती आहे? हा आहे मलबार पेड हॉर्नबिल. धनेश. धनेश हा सर्व भक्षी आहे. फळे, लहान सनंतन प्राणी, पक्षी, लहान सरपटे प्राणी, कीटक इत्यादी सर्व काही खातो. याचे वैशिष्ट्य म्हणजे तो आपली शिकार अख्खी गिळतो. अरे वो अपना शिकार अख्खा निगलता है. इथे हा पॅरेट बसलाय. खाडी पोपट. हा बघा ना खाडी पोपट. आता इथे सगळे आहेत कॉकटेल पोपट. हे सगळे बघू शकता एक साथ बसते. ते सगळे कॉकटेल पोपट आहेत. आणि आता इथे सगळं पुढे तुम्हाला कासवाबद्दल आहे. टोटल वर्ल्ड आहे पूर्ण. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सगळे कासव आहेत. इकडे सगळे आतमध्ये कासव ठेवलेले आहेत. पाण्यामध्ये जमिनीवरचे कासव हे सगळे इकडे दाखवलेले आहेत. तर आता आपण जात आहोत क्रोकोडाईल. जिथे क्रोकोडाईल आहेत. मराठी काय बोलतात? मगर. मगर मगरमच्छ हिंदी में मगर म्हणतात. मगर. तिकडे मगर केंद्र आहे. त्या मगर केंद्रामध्ये जातोय आम्ही मगर बघायला. चला बघूया. हा ऐका, अरे बंद केलंय वाटतं. मगरमच्छ बघूया आपण. असायला पाहिजे मगरमच्छ. आता अर्धे प्राणी असे दिसतच नाहीयेत. बघा इथे मगरमच्छ आहे, पण इथे बहुतेक सगळं बंद आहे. बंद आहे का माहित नाही. बंद आहे. खूप सुंदर होतं हे. छान आहे एकदम. वर्क इन प्रोग्रेस याचा अर्थ काम चालू आहे इकडे. खूप छान बांधकाम करतायत. असेल काहीतरी नवीन बनत. खूप मोठं आहे हे बघा, पाहू शकता. खूप मोठं आहे म्हणजे बघण्यासाठी. हे बघा अंडरग्राउंड पण आहे. नवीन काहीतरी बनवत आहेत. तुम्ही खाली पण जाऊ शकता, बघू शकता. आणि वरून पण आहे. हे आता आपण जात आहोत इथे पक्ष्यांचं. पाण्यावरती जे पक्षी राहतात त्या पक्ष्यांचं इथे पूर्ण जागा आहे. हा बघा वरती एक आहे पक्षी ऑलरेडी बसलाय. हे बघा, हा बघा वरती बसलाय. पूर्ण आर्टिफिशियल पूर्ण पॉन्ड तयार केलेले आहेत. तलावासारखं तयार केलेलं आहे. आणि वेगळ्या वेगळ्या टाईपचे इथे पक्षी आहेत. खूप सुंदर हा पक्षी आहे. खूपच छान दिसायला. कलर तर याचा खूपच सुंदर दिसतोय. इथे बघू शकता. इथे सगळे तुम्हाला वरती घरटे दिसतील पक्ष्यांचे. हे बघा ब्लॅक कलरचं दिसतंय ते त्यांचं घरटं आहे. आणि अजून पण खूप से बघा. आणि इथे पण खूप सारे घरटी आहेत बांधलेली आहेत त्या लोकांनी. छान असं मस्त बघायला वाटतं. इथे पण एक घरट आहे.
इथे पण आहे, छान आहे. सर्वात सुंदर हा पक्षी वाटला, त्याचा कलर खूपच छान आहे. तर ही पाहू शकता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामाता यांची प्रतिमा. वीर माता जिजाबाई भोसले आणि बाल शिवाजी महाराज यांची सुंदर अशी प्रतिमा. इथे माकडं लटकतात, नकली माकडं आहेत प्राचीन. तर आता आपण जात आहोत लेपर्ड म्हणजे बिबटा बघायला. ओके चला. इथे आहे बिबट्या आणि तरस, हे दोन प्राणी इथे आहेत. चला आपण लवकर बघूया. समोर तुम्ही बघू शकता बिबट्या फिरतोय, कधीच तिकडेच फिरतोय. तर आता आपण परत जातोय वाघ बघायला, कारण मगाशी प्रॉपर दिसला नाही. तर आता आपण परत जाऊया. आणि तो बघा, मगाशी झोपलेले ते सगळे वाघ आता जागे झालेले आहेत. खूप मोठे वाघ आहेत ते, बापरे. या वाघांचे वजन आहे जवळजवळ 300 किलो. आयुष्यात पहिल्यांदा एवढा जवळून वाघ बघितला, खूपच छान. बाय 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 टायगर, बाय बाय. तर आता आपलं झालंय राणीची बाग फिरून. खूप सुंदर आहे, खूपच सुंदर आहे. 50 रुपयामध्ये तुम्हाला अजून काय दाखवणार. आणि खूप छान ठेवलं आहे BMCला. खरंच याचं खूप क्रेडिट जातं, कारण जे मेंटेन केलं आहे त्या लोकांनी. आणि आता अजून डेव्हलप होत आहे. आता लायन यायचं बाकी आहे, आणि अजून कुठे कुठे काय काय काम चालू आहेत. जसं मगरचं पण ते लोकांनी अंडर कन्स्ट्रक्शन आहे. सो खूप सुंदर आहे, टाईम स्पेंडिंग आहे. पण वेळ काढून या, जवळजवळ 2-3 तास लागतात फिरायला, बरोबर ना. 2-3 तास लागतात. आणि आतमध्ये सगळं जेवणाचं पाण्याची आणि खूप छान व्यवस्था आहे. जेवण फ्रीमध्ये नाही आहे, पैसे देऊन आहेत, पण खूप छान फूड कोर्ट आहे. ओके. आणि जागेवरती टॉयलेटची, पाण्याची याची छान व्यवस्था केलेली आहे. आणि सगळं मेंटेन ठेवलं आहे. सो म्हणजे मुंबईमध्ये असं सगळं भेटणं हे खूपच चांगली गोष्ट आहे. तर कुछ बोलना है मराठी में बोल, जो भी बोलले तुझी हालत. परत भेटूया, ठीक आहे. चला, तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, आणि असे व्हिडिओ बघत राहा. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, सी यू सून.